नमस्कार मित्रांनो, आपण आजचा प्रिव्ह्यू पाहायचं असेल तर प्रिव्ह्यू कसा म्हणलं की कमेंट कसा मित्रांनो. तर आता पण म्हणजे स्पेशल नवरात्री उत्सव आता 5 दिवस राहिले, म्हणजे 5-6 दिवस राहिले आहेत. तर त्याच्यावर आपण म्हणजे निमित्तानं म्हणजे साजरा करतात त्याच्यावर पण आपण म्हणजे 3Dमध्ये आणलं ते मी प्रिव्ह्यूमध्ये पाहायचं असेल. फक्त जो सॉन्ग असं थोडासा क्रॅक व्हर्जनमध्ये थोडासा अल्लाव करण्यात येतो, कॉपीराईट होणार नाही त्याच्यामुळं. तर पाहू शकता, जरा न वेळ घालता आजच्या व्हिडिओला चालू करणार. पाहू शकता जे आपलं ऑलरेडी मिशन ओपन केल्यानंतर ना असा इंटरफेस ओपन करता वेळी दिसेल तुम्हाला. प्रोजेक्टवर टच करायचं. प्रोजेक्टवर टच केल्यानंतर 25 सप्टेंबरचा म्हणजे आजचाच आहे, 25 सप्टेंबरचा जो बिटमार्क आहे तो तुम्हाला भेटून जाईल. ते इम्पोर्ट करून घ्यायचं. इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, पहिली बिटमार्क ओपन करायचा. ओपन केल्यानंतर ना तुम्हाला एक प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ दिला आहे, तोच व्हिडिओ आहे. तर काय करायचं, याचा सॉन्ग थोडासा म्हणजे बंद करून घ्यायचा. जो व्हिडिओ दिला आहे रेडीमेड, म्हणजे त्याला तयार करण्यात थोडासा प्रॉब्लेम झाला आणि तुम्हाला इंस्टाग्रामवरती पण भेटून जाईल हा रेडीमेड व्हिडिओ. आता एवढं सांगतो मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक पिंजी दिलेली आहे, तो घेऊन घ्यायची ॲड करून आणि ह्याला शर्ट पण ओढून घ्यायची आहे आणि ह्याला तुम्हाला 12-15पर्यंत घ्यायची आहे. 12-15पासून लावल्यानंतर ना तुम्ही शर्ट पण ओढून घ्यायची. आता काय करायचं मित्रांनो, 12-15वर यायचं आणि जे पिंजी दिसते त्याला खाली वळायचं मित्रांनो, सेंटर लावून. हे बघा सेंटर लावलं, लाल लिस्ट दिसते, खाली वळल्यानंतर ना जिथं बीट दिसतो तिथं वरतं करून घ्यायची डायरेक्ट. पाहू शकता एवढी, आणि थोडी साईज मोठी करून घ्या एवढी. तेवढं झालं मित्रांनो, पाहू शकतात. मला एक प्रिव्ह्यूमध्ये दाखवतो, सॉन्ग बंद करतो मी थोडासा, तुम्हाला रेडीमेड दाखवतो. शेक दिसणार जास्त हालता वेळेस, मग झूम होणार. झूम झाल्यानंतर मित्रांनो पाहू शकता दोन्ही साईडनं बरोबर पेंजी आणि देवी माता पण येते. एवढं दिवसावर आपण केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, जो पण तुमचा लोगो असेल, लोगो टाकल्यानंतर बॅक घ्यायचं मित्रांनो. आणि तुम्हाला काय करायचं, जे HDS CC पिक दिलेले आहे 4 आणि 5चे रेक्टँगल दिलेले आहे, तो कॉपी करून घ्यायची. कॉपी केल्यानंतर बॅक घ्यायचे, म्हणजे बॅक नाही घ्यायची, डबल शेक इफेक्टमध्ये जायचं आणि जो तुम्हाला इफेक्ट दिला आहे तो इफेक्ट कॉपी करायचा मित्रांनो, जो आता पेंजिली दिलेला आहे तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर ना बिटमार्कमध्ये ओपन करा मित्रांनो. ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या व्हिडिओला जो इफेक्ट कॉपी केला तो पेस्ट करून द्यायचा. पेस्ट केल्यानंतर जो आपण रेक्टँगल कॉपी केलं ते पण इथं पेस्ट करून शर्टमध्ये ओढून घ्या आणि हा एक टच करा, एक रेक्टँगल, आणि ह्याला स्केच टू कंपोजिशन एरिया टच करून घ्या. ह्याला पण तहाच करा, स्केच टू कंपोजिशन एरिया टच केल्यानंतर मित्रांनो आता पाहू शकता जो कलर आहे तो चेंज पाहू शकता कसा झालेला आहे. पाहू शकता हे झूम झाल्यानंतर बरोबर कलर मॅचिंग आला त्याच्यावर. मग इथून पिन जी वरती आहे ना, वरती आल्यानंतर ना मागून बॅकग्राऊंडला येल्लो कलर आलेला आहे, पाहू शकता ते तुम्हाला दिसूच राहिला येल्लो कलर. आता एवढं झालं मित्रांनो, आता काय करायचं, तुम्हाला वरचं सेटिंगच्या बाजूला शेडचा आयकॉन दिसत असेल, शेडचा आयकॉन तुम्हाला पाहू शकता हा आला, तो घेऊन घ्यायचा आणि व्हिडिओचा ऑप्शन दाबून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये दिसून जाईल. तर आजचा व्हिडिओ एवढंच होता. का झाला की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.